बरेचदा काय होतं, बागायत भागामध्ये सुद्धा तूर मोठ्या प्रमाणात केली जाते आणि यावर्षी तुरीचं प्रमाण भरपूर आहे. पण याच्यामध्ये काही चुका अशा होत असतात ज्याच्यामुळे आपल्याकडून फुलगळ होते किंवा आपल्या जे झाडांना फुलं लागण्याचं प्रमाण म्हणा किंवा शेंगा टसदार बनण्यासाठी काही आपल्याकडून चुका होतात, जेणेकरून आपल्याला उत्पन्नामध्ये खूप झळ सोसावी लागते आणि आपलं उत्पन्न घटत असतं. तर अशा काही गोष्टी आपण अशा काही टिप्स या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहे की जेणेकरून आपलं उत्पन्न जास्तीत जास्त वाढावं आणि आपल्याला कुठलंही नुकसान न करता चांगल्या पद्धतीचं दर्जेदार उत्पन्न हे मिळावं. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे खताचं व्यवस्थापन कसं करायचं, औषधाचं व्यवस्थापन कसं करायचं. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कोणत्या स्टेजला आपण तुरीला पाणी दिलं पाहिजे आणि कोणत्या स्टेजला नाही दिलं पाहिजे. कारण बरेचदा काय होतं, आहे पाणी म्हणून सोडून देणं हा एक विषय होतो शेतकऱ्यांचा आणि या गैरसमजामुळे की पाणी दिल्यावरती पीक व्यवस्थित येईल, त्याच्यामुळे बरेचदा नुकसानसुद्धा बघायला मिळतं. ते कांद्याच्या पिकामध्ये सुद्धा असतं आणि तुरीच्या पिकाबद्दल सुद्धा तेच घडत असतं की आपण काही अशा टायमिंग असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे फुल निघून द्यायला लागतं आणि त्याच्यानंतर पाणी द्यावं लागतं. आणि इथं जर आपण मध्येच पाणी दिलं तर जे झाडामध्ये साठवून ठेवलेली शक्ती असती ती बाहेर पडायला थोडासा फरक पडतो. त्याच्यामुळं जे आपण ताण दिलेला असतो सुरुवातीपासून तो वायाला जातो. कारण तुरीला सुरुवातीला कोणी पाणी देत नाही, कारण तूर गुडघ्यापर्यंत येईपर्यंत किंवा चांगली व्यवस्थित डोक्यापर्यंत येईपर्यंत सुद्धा पाण्याची गरज नाही लागत. आणि यावर्षी तर पावसाचं प्रमाण भरपूर असल्यामुळं बराच फरक झालेला आहे. तर तुरीला पहिलं पाणी कधी दिलं पाहिजे, तर सुरुवातीला ज्यावेळेस आपल्या तुरीला छोटे छोटे गुन्हे लागतात, कळ्या लागायच्या आधीची कंडिशन असते त्यावेळेस पाणी दिलं पाहिजे, जेणेकरून सगळी फुलं फुलून स्थिर होतात आणि एक सोबत येतात. कारण त्या टायमिंगला जर आपण पाणी दिलं तर सगळी फुलं एक सोबत फुलतात आणि नंतर पण फुलतात, पण मागं पुढं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपलं नुकसान होतं. कारण जी लवकर येते ती शेंग बनते आणि जी उशिरा येते ते फुलांमध्ये थोडंसं मागं पुढं असं थोडंसं आपल्याकडून घडत राहतं. आणि त्याच्यानंतर दुसरं जे पाणी द्यायचं असतं, आता खत व्यवस्थापन केल्याच्या नंतरच पाणी देतात बरेचसे लोक आणि तेच महत्त्वाचं आहे. आपण खत व्यवस्थापनासाठी सुद्धा स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर या कंडिशनमध्ये द्यायचं पाणी ज्यावेळेस अशा पद्धतीनं फुलं आणि अर्धवट शेंगा, म्हणजे काही जागेवरती फुलं आणि काही जागेवरती शेंगा, अशा टायमिंगला आपण दुसरं पाणी देऊ शकतो. आणि तिसरं पाणी ज्यावेळेस शेंगा पूर्ण म्हणजे सगळे फुलं शेंगाच्या अवस्थेत होतात त्या टायमिंगला द्यायचं, जेणेकरून दाणा भरण्याच्या टायमिंगमध्ये किंवा तुरीचं जे बी असतं ते परिपक्व होण्यासाठी आपलं शेवटचं पाणी हे महत्त्वाचं ठरतं. या तिन्हीमधलं कुठलंही एक पाणी आपल्याकडून जर हुकलं तर नक्कीच त्याच्यामध्ये आपलं नुकसान हे 100% होतं. आणि शक्यतो तूर लागवडीमध्ये सुरुवातीपासूनच्या काही गोष्टी असतात ते आपल्या उत्पन्नामध्ये फरक करत असतात. जसं की लागवड आपण कशी करताय किंवा आपल्या झाडांची वाढ कशी आहे, आपण त्याची व्यवस्थितपणे काळजी घेतलेली आहे का, आपण त्याच्यासाठी कीटकनाशकं व्यवस्थित वापरलेली की, या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती परिणाम करतात. त्याचबरोबर आपण लागवडीसाठी कोणती पद्धत वापरलेली. आता पेरणीमध्ये सुद्धा काही पद्धती असतात. डायरेक्ट साऱ्यामध्ये काही लोक पेरून देतात, काही लोक जे 2 काखऱ्यामध्ये सोडून साईडच्या 2 वरिंब्याच्या साईडला ज्या काखऱ्या असतात त्याच्यामध्ये पेरतात. तर ह्या सगळ्या पद्धती ज्या असतात त्या वेगवेगळं उत्पन्न देतात आणि वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घडत राहतात. कारण जास्त अडचण असेल तिथं झाडं लहान राहतात आणि शेंगांची संख्या कमी राहते, तिथं वातावरण खेळतं राहत नाही हवेसाठी. त्याचबरोबर फवारणीसाठी सुद्धा खूप अडचणी निर्माण होतात. मग त्या मानाने आपण बेडवरती लावलेली किंवा साऱ्यामध्ये एक साईडला दंडावरती लावलेली ती तूर लागवड ही आपल्याला महत्त्वाची ठरते आणि उत्पन्न चांगलं आणि सोपी पण जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये तुरीला किती पाणी देतात आणि तुम्ही खत व्यवस्थापनासाठी वेळोवेळी लक्ष देता का, हे कमेंटमध्ये जरूर कळवा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल आणि शेतकरी असाल, तुरीचं उत्पन्न घेता असाल किंवा कांदा वगैरे तर कुठल्याही पिकाचं जर उत्पन्न घेता असाल तर सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ अवश्य बघा.